प्रस्तावाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं। 259चा प्रस्ताव विरोधी पक्षाचा असतो आणि 260चा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा असतो। मला असं वाटलं होतं की उत्तर ऐकताना की ते 260च्या प्रस्तावाला उत्तर देत आहेत का। खरं म्हणजे मी देखील काय कवी नाही आहे। मी आणि एकनाथ शिंदे तसे हाडाचे शिवसैनिक आहोत, पण सत्तेत गेल्यानंतर ते कवी झाले, शेरशायरी त्यांना चांगली यायला लागली। हे त्यांचं रूप, बदललेलं रूप हे फार चांगलं आहे। आणि म्हणून शेवटच्या त्यांच्या ज्या 4 पंक्ती होत्या त्याच्यातल्या एका वाक्याचं उत्तर देतो की डरना हमारी फितरत नहीं, डरना हमारी भी फितरत नहीं। मी देखील समोरच बसतोय त्यांच्या, जे त्या संकटातनं ते गेले त्या संकटातनं मी पण गेलोय, पण डरना हमारी भी फितरत नहीं। परंतु आजूबाजूला बसलेले किती लोक त्यावेळेला मातोश्रीवर रडलेत याचा साक्षीदार मी देखील आहे। आम्ही का जातोय हे रडत रडत सांगणारे लोक देखील मी बघितलेले आहेत। त्याच्यामुळे डरना हमारी फितरत नाही त्यांची नसेल, परंतु डरना किती लोकांची फितरत आहे नाव सांगून त्यांचं नुकसान करायचं नाही हे मला सांगायचं नाही। कारण काय, नुकसान करायचं नाही। आता कदाचित पुढच्या, नाहीतर मी नावं सांगीन, पुढच्या येणाऱ्या मार्चच्या शेवटच्या रिशफलिंग मध्ये किती लोक बाहेर जातील मला माहित नाही। तुम्हाला त्रास नको म्हणून मी सांगत नाही, पण मी हे बघितलेलं आहे। त्याच्यामुळे मी डरना मान्य आहे मला। त्यांनी जे काय कविता सांगितल्या सगळ्या, बघा 2-3 गोष्टी आहेत। मला पण बोलायचं नव्हतं, कारण हा विषय बघा, मी कधी या सभागृहामध्ये आजचं माझं भाषण काढून बघा, मी सरकारला पॉझिटिव्ह ड्रग्सच्या बाबतीमध्ये नाही, मी विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतोय, विरोधी पक्ष म्हणून बोलतोय की ड्रग्सच्या बाबतीमध्ये दारूच्या बाबतीमध्ये एक जनरेशन संपते। प्रतिनिधी त्या विरोधी पक्षाचा प्रतिनिधी मी ड्रग्सच्या बाबतीमध्ये, दारूच्या बाबतीमध्ये हे आपल्याला का सांगत होतो की त्याला आपल्याला एक पिढी वाचवायची आहे आणि त्यासाठी शासनाचं धोरण काय, या सगळ्या गोष्टी मी मांडल्या। याच्यात मी वैयक्तिक काही नाही, परंतु त्यांनी कालच्या सगळ्या निरोप समारंभाचे सगळे किस्से सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितल्या। कोविडवरती पुस्तक, त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की ते काढा, त्याच्यात आमचं काही टाकू नका। परंतु त्याच्यात झालेल्या घोटाळ्यांमध्ये ज्या वेळेला त्यांची नावं आली होती ते आज किती लोक तुमच्या मांडीवर येऊन बसलेत त्याचा देखील अभ्यास तुम्हाला करावा लागेल। पुस्तक जेव्हा काढताना बात निकलीये तो दूर तक जाएगी, हळूहळू मला पण तुमच्या सानिध्यात राहून मला पण समजायला लागलंय, बाहेर निकली आहे तो दूर तक जाएगी। म्हणून त्यामुळे की आपण सरकार आहात, आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत, आमचं काम आहे की लोकांच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्यासमोर नेणं आपलं काम आहे। सरकार चांगलं जे काय काम करतंय ते सांगणं। आपण सांगितलं की विरोधी पक्ष नेता कमजोर, विरोधी पक्ष कमजोर आहे, संख्या कमी आहे, मान्य आहे, परंतु आज कशाला पाहिजे, आपल्या आपसापसातच विरोधी चाललंय। विरोधी पक्षाचं काम काय राहिलेलं नाहीये, तुमच्यातच विरोधी पक्ष राहिलाय, आपसातच भांडताय तुम्ही आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय। या सभागृहामध्ये 1 वर्ष 1 महिना हे अधिवेशन चाललं, या अधिवेशनात काय बघितलं लोकांनी, विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारीच लोक काम करतायत। आम्हाला संधीच दिली नाहीये विरोधी पक्षाचं काम करायला, कारण त्याची जागा आपणच घेतली आहे। मार खायची कशाला बोलायला लावताय, या सभागृहात काल काय झालं ते मी बोललोय ना। मग आम्ही देखील या विषयात बोलू इच्छित नाही। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आपले मुद्दे ठेवलेले आहेत, आपण त्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे। कळसकरच्या बाबतीमध्ये आपण जरी सांगितलेलं असेल तरी देखील कळसकरांच्याकडे तक्रारी या काय माझ्याकडे आलेल्या नाही आहेत, या मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या तक्रारी आहेत। त्या सगळ्याच्या सगळ्या खोट्या असतील तर त्याच्यावरती आपण कारवाई करायला पाहिजे। या मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, या माझ्याकडे नाही आल्या आहेत, मुख्यमंत्र्यांकडे गेलेली कॉपी माझ्याकडे आली। त्यामुळे त्या तक्रारीच्या बाबतीत आणि अशा वेळेला जसे तक्रारी असतात तर लॉ अँड ज्युडिशरी, मी देखील थोडा वेळ मंत्री राहिलेलो आहे, लॉ अँड ज्युडिशरी अशा वेळेला ताबडतोब प्रमोशन देत नाही। मागच्या प्रमोशनचा आपण रेकॉर्ड करून बघा, सगळ्या प्रमोशन्स त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही टिंटेड असता,
ज्या वेळेला तुमच्यावरती आरोप झालेले असतात त्यावेळेला त्या आरोपातनं जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांचं प्रमोशन करत नाही. आपण कदाचित त्यांना त्यांच्या पाठीशी नाही मी सांगतो ना, मी त्याच्या बाबतीत बघा मी पुन्हा सांगतो, आपण मंत्री झालात त्या खात्याचे आपण ऑनलाईन केल्यात, भ्रष्टाचार बंद झाला.